Good morning, all of you. In today's lecture, we will continue our last question, importance of editing. Okay, last lecture मध्ये आपण importance of editing हा क्वेश्चन लर्न करत होता. त्यामधले जे काही रिमेनिंग पॉइंट आहेत ते आपण कंटिन्यू करूया. सो त्याच्या आधी 1-2 मिनिट मध्ये आपण रिकॉल करू क्वेश्चन. सो इम्पॉर्टन्स ऑफ एडिटिंग मध्ये फर्स्ट पॉइंट बघितला होता आपण, इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एडिटिंग, कोडिंग. ओके, सो कोडिंगची जी क्वालिटी आहे ती काय होणार आहे, एडिटिंग मुळे इम्प्रूव्ह होणार आहे. एडिटिंग म्हणजे आपण काय बघितलं होतं, टू एडिट अ पर्टिक्युलर डेटा, दॅट मीन्स टू रिमूव्ह द एक्स्ट्रा डेटा, अनरिलेटेड डेटा, अनवॉन्टेड डेटा. ओके, हा जो डेटा आहे हा रिमूव्ह करण्याचं काम एडिटिंग मध्ये केलं जायचं. मग एडिटिंग मुळे काय होणार आहे, तर फर्स्ट थिंग, इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ कोडिंग. क्वालिटी ऑफ कोडिंग काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. आपण फर्स्ट पॉइंट लर्न केला होता. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये बघितलं होतं आपण, फाइंड आउट द इनकन्सिस्टन्सी इन द आन्सर गिवन बाय द रिस्पॉन्डंट. आणि ज्यावेळी रिस्पॉन्डंट क्वेश्चनायर फिलअप करून देतात त्यावेळी काही इनकन्सिस्टन्सी बघायला मिळते. मग ती कोणती होती, फर्स्ट पॉइंट होता फिक्टिशियस इंटरव्ह्यू. ओके, सो जर काही फिक्टिशियस इंटरव्ह्यू आहे तर ते रेक्टिफाय करण्याचं काम एडिटर करत होता. सो फर्स्ट पॉइंट बघितला होता आपण, फिक्टिशियस इंटरव्ह्यू. सेकंड बघितला होता आपण, कॉन्ट्राडिक्टरी रिप्लाय. म्हणजे मेन क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय होता, पॉझिटिव्ह, पण बाकी सब क्वेश्चनचं आन्सर हे निगेटिव्ह दिलं होतं. तर असे जर काही कॉन्ट्राडिक्टरी रिप्लाय जर असतील ते एडिटर कॅन मॉडिफाय सच अ टाइप्स ऑफ क्वेश्चन. देन incorrect answer. Incorrect answer, sometimes the main answer is correct but correlated answer is not incorrect but incomplete. काय सांगितलं होतं यामध्ये, जो मेन क्वेश्चन आहे त्याचा आन्सर करेक्ट दिलेला आहे पण बाकीचे जे आन्सर आहेत ते रॉंग न देता इनकम्प्लीटच दिलेले आहेत. तर असे जे रिस्पॉन्सेस आहेत, अशी जी क्वेश्चनायर आहे इथे एडिटर काय करायचं, तो मॉडिफाय करत होता. ओके, देन इनकम्प्लीट आन्सर. इनकम्प्लीट आन्सर मध्ये काय लर्न केलं होतं, मग सपोज अन इंटरव्ह्यू is asked to recollect and write all the brand of washing machine he is aware of. म्हणजे एक जस्ट एक्झाम्पल देऊन त्याने हा पॉइंट कंप्लीट केला होता. सो his responses, he write the name of all washing machine but fail to write the brand name. आणि बऱ्याच वेळी वॉशिंग मशीनचं नेम दिलेलं आहे रिस्पॉन्डेंटने पण ऍक्च्युअली तो कोणता ब्रँड यूज करतो हेच दिलेलं नाहीये. म्हणजे काही पहिल्या बेसिक क्वेश्चन वरून आपल्याला लक्षात येतं की त्या रिस्पॉन्डंटला त्याचं पर्टिक्युलर नॉलेज आहे. सो असे जे काही इनकम्प्लीट आन्सर आहेत इथे एडिटर काय करेल, एडिटर कॅन इझिली मॉडिफाय सच टाइप्स ऑफ क्वेश्चन और रिस्पॉन्सेस. देन ओमिशन. ओमिशन means sometimes the respondent does not understand the question or fail to answer a set of question either deliberately or otherwise. Editing can be used to find out an intentional act or omission by the respondent. तर बऱ्याच वेळी जर एखादा क्वेश्चन रिस्पॉन्डंटला अंडरस्टँडच नाही झाला and they fill the wrong question or unrelated answer, मग अशा वेळी ऍक्च्युअली त्या रिस्पॉन्डंटचं इंटेन्शन काय होतं हा रिस्पॉन्स देण्याच्या मागचं, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एडिटर काय करेल, तो क्वेश्चन किंवा ते आन्सर तो चेंज करेल. दिस इज कॉल्ड द ओमिशन. देन पॉइंट नंबर 3 मध्ये आलो होतो आपण, युनिफॉर्मिटी ऑफ रिस्पॉन्सेस. जनरली द वर्क ऑफ इंटरव्ह्यूइंग इज डन बाय अ ग्रुप ऑफ इंटरव्ह्यू सेपरेटली. म्हणजे आता आपण काही याचे टाइप्स बघितले होते. ओके, सो डिपेंड्स ऑन अवर रिसर्च क्वेश्चन, रिसर्चर प्रेफर द टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू. So all the interviewers are given general instruction in advance and they are supposed to follow the some or other two. So editing is done to compare each interview completed questionnaire with those of other interviewers. Such comparison is necessary to find out the degree of uniformity among interviewers in collecting and recording the data. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण काय केलं, आपल्या क्लासमध्ये 4 स्टुडंट सिलेक्ट केले फॉर कंडक्टिंग अ इंटरव्ह्यू. ओके,
सो हे जे 4 स्टुडंट आहेत त्या 4 एकाने काय केला, डेटा कंडक्ट केला, त्याचा डेटा तो कम्प्लीट झालेला आहे. ओके, क्वेश्चन आयर जे काही फिलअप करायला सांगितली होती ती क्वेश्चन आयर किंवा तो इंटरव्ह्यू कम्प्लीट केलेला आहे. सेकंड जो स्टुडंट होता किंवा थर्ड स्टुडंट होता त्याचा कुठेतरी इंटरव्ह्यू अजून कम्प्लीट होण्यासाठी वेळ आहे. तर एडिटर अशा वेळी काय करेल, कुठेतरी ही एक युनिफॉर्मिटी मेंटेन करण्यासाठी एडिटर हेल्प टू द इंटरव्ह्यू, आणि तो काय करेल, आधी त्या इंटरव्ह्यूअरला हेल्प करेल फॉर द पर्पज ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ रिस्पॉन्सेस. कारण प्रत्येक इंटरव्ह्यूचे किंवा प्रत्येक रिस्पॉन्स जे काही आहेत यामध्ये सिमिलॅरिटी आणणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. ह्या पर्पजने काय करेल, एडिटर एडिट करेल रिस्पॉन्सेस. अँड फोर्थ पॉइंट, relevant responses. Sometimes the question does not carry the meaning which is the intended by the researcher. The responses to such a types of confusing question might be irrelevant from the research point of view. Therefore, editing of such a relevant responses is necessary to distinguish the irrelevant responses from the relevant ones. आणि बऱ्याच वेळी काय होतं, क्वेश्चनर मध्ये आता माहिती आपल्याला मिनिमम 18 किंवा 15 क्वेश्चन असे इन्क्लूड केलेले असतात. तर त्यामधले काही क्वेश्चन तुम्ही असे फ्रेम केलेले असतात की ते थोडेसे मिनिंगलेस होतात किंवा इररिलेव्हंट लक्षात येतात अनालिसिस करताना. सो एडिटर काय करेल, असे जे इररिलेव्हंट क्वेश्चन आहे, सो इररिलेव्हंट क्वेश्चन कन्वर्टेड इनटू रिलेव्हंट क्वेश्चन. ओके, सो हे सुद्धा एडिटरचं काम असतं. फक्त डेटा काढून टाकणं म्हणजे एडिटिंग नाही आपण बघितलं. तर एडिटिंगचे जे काही इम्पॉर्टन्स आहे त्यावरून लक्षात येईल तुमच्या की ऍक्च्युअल एडिटरला काय काय काम करावं लागतं. इज इट क्लिअर? Yes. ओके. Yes. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ एडिटिंग. सो टाइप्स ऑफ एडिटिंग मध्ये बघा काय बघायचं आहे. एक मिनिट, अजून ऍडच होत आहेत स्टुडंट. So types of editing, data can be edited at 2 stages, that is during the data collection work. म्हणजे एडिटिंग कधी चालू होतं असं नाही म्हणू शकत आपण की तुमचा डेटा कंप्लीट झाल्यानंतरच एडिटिंग स्टार्ट होतं. नो. सो फर्स्ट स्टेज काय आहे, ड्युरिंग द डेटा कलेक्शन वर्क, त्यावेळी सुद्धा तुम्हाला एडिटिंग हे करावं लागतं. अँड सेकंड थिंग इज आफ्टर डेटा कलेक्शन वर्क इज ओव्हर, आणि जेव्हा तुमचा डेटा कलेक्शन कंप्लीट होईल that time also editing our specific data. So editing undertaken during data collection process is known as field editing. लक्षात ठेवा, ड्युरिंग मधला जो डेटा एडिटिंग प्रोसेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तर फील्ड एडिटिंग असं म्हटलेलं आहे. वेअर ऑफिस एडिटिंग इज डन when the data collection work is completed. आणि ऑफिस एडिटिंग कशाला म्हटलेलं आहे, जेव्हा तुमचा वर्क कंप्लीट होतो किंवा डेटा कलेक्शन कंप्लीट होणार आहे तेव्हा त्याला ऑफिस एडिटिंग असं म्हटलं जातं. कॉन्सेप्ट लक्षात आला का, व्हॉट इज मीन बाय फील्ड एडिटिंग और व्हॉट इज मीन बाय ऑफिस एडिटिंग? इज इट क्लिअर? Yes. 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 फील्ड एडिटिंग म्हणजे लक्षात आलं ना, फील्ड एडिटिंग कशाला म्हटलेलं आहे, ड्युरिंग डेटा कलेक्शन प्रोसेस, म्हणजे डेटा कलेक्ट करताना जी प्रोसेस केली जाणार आहे दिस इज कॉल्ड द फील्ड एडिटिंग. म्हणजे आपण जेव्हा फील्ड वर्क करतो दॅट टाइम फील्ड एडिटिंग. आणि ऑफिस एडिटिंग म्हणजे आपण सगळा डेटा कलेक्ट करून आणून एकदा बसलो काय ते ऑफिस मध्ये आणि डेटा सगळा डिस्ट्रीब्यूट करायला लागलो, दॅट मीन्स ऑफिस एडिटिंग. ओके, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. सो आपण आता डिटेल लर्न करू. चला, फील्ड एडिटिंग म्हणजे काय बघा, डिटेल बघू आपण. व्हॉट इज मीन बाय फील्ड एडिटिंग? So field editing may be defined as editing of data in the data collection is going on. ओके, म्हणजे आता आपण जसं सांगितलं की field editing म्हणजे काय, so data in the data collection is going on. It is done by the interviewer regularly till the data collection work is over. म्हणजे field editing कोण करणार आहे, फायनल एडिटर करेल की इंटरव्ह्यूअर करेल?
तुमचं कॉन्सन्ट्रेशन चेक करते, कसली आन्सर देते फटाफट. फील्ड एडिटिंग कोण करणार आहे? इंटरव्ह्यूवर करेल की फायनल एडिटर करेल? Interviewer. व्हेरी गुड. इंटरव्ह्यूवर काय करणार आहे? फील्ड एडिटिंग. आन्सर फटाफट द्या ना, कॉन्सन्ट्रेशन नाही म्हणायचं मग याला. So it is done by the interviewer regularly till the data collection work is over. आणि जोपर्यंत डेटा कलेक्शन कम्प्लीट होत नाही, ओव्हर होत नाही, तोपर्यंत जे काही एडिटिंग आहे हे इंटरव्ह्यूवर करेल. and this is called as the field editing. As soon as one interview is over, the researcher, if time permit, verify that all questions are answered properly. Within writing, it is the legible, and in case of the variation or discrepancy, he can recollect his memory or contact the respondent immediately. आता इथे एक म्हणजे माझा एक किस्सा सांगेन मी नक्कीच, कारण ह्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे इंटरव्ह्यूवरचं काम काय असतं? तुम्ही डेटा कलेक्ट केला, ओके, मी आता काय केलं, 5 रिस्पॉन्डंटना भेटले आणि 5 रिस्पॉन्डंटने मग तो डेटा प्रॉपर कलेक्ट केलेला आहे का, तो आपल्याला काय करावा लागतो? व्हेरीफाय करावा लागतो. दिस इज कॉल्ड द फील्ड एडिटिंग. म्हणजे असं काही नाही की अरे हा मला आता 2 मिनिटं फील्ड एडिटिंग साठी वेळ द्यावा लागेल. नो, म्हणजे ऍक्च्युली तो इनडायरेक्टली तुम्ही करतच असता. सो माझं पण असंच होतं की मी काय केलं, डेटा मला 113 रिस्पॉन्डंटचा डेटा कलेक्ट करायचा होता एमफिलच्या वर्कसाठी, आणि माझ्या लक्षात नाही आलं की मला तो कुठेतरी क्रॉस व्हेरीफाय करायची गरज आहे. म्हणजे मी ऍक्च्युली म्हणजे खरंच त्या रिस्पॉन्डंटना व्हिजिट करून त्यांचं ओपिनियन मला म्हणजे काय म्हणतात आपण थोडेस ऑथेंटिक असला पाहिजे, रिलायबल असला पाहिजे, नाहीतर मी स्वतः तो भरू शकत होते. पण मी त्या रिस्पॉन्डंटना भेटले, म्हणजे असे छान दुपारी किंवा असे उन्हात जायची रिस्पॉन्डंटना भेटायला आणि तो डेटा कलेक्ट करायचा स्टोअर मध्ये उभं राहून. आणि ते रिस्पॉन्डंट पण जरा मग असे काय किती वेळ वाट बघणार ना. मग काही रिस्पॉन्डंटनी काय केलं, ओके द्या मला, आम्ही काय तो तुमचा डेटा फिलअप करून देतो. आणि रिस्पॉन्डंटनी घेतला त्या स्टोअर मध्ये व्हिजिट करायला आलेले कस्टमर, आणि तो डेटा घेतला आणि फटाफट क्वेश्चनर भरून टाकली, आणि मी ती क्रॉस व्हेरीफाय नाही केली. त्यांना तो म्हणजे त्यांनी ते इंटेन्शनच नाही समजून घेतलं की अरे हे कशासाठी म्हणजे ते क्वेश्चनर फिलअप करून घेत आहेत किंवा त्यामागे त्यांचं काय इंटेन्शन असेल. त्यांना ते माझे काय म्हणतात अरे मी इतका वेळ वेट करते ना कस्टमरचं, त्याच्यापेक्षा आपणच भरून द्यावं. बाकीचे जे कस्टमर होते त्याने ती फिलअप करून दिली. आणि सगळे रिस्पॉन्डंट म्हणजे तिथे जे काही मला भेटले 5-10 रिस्पॉन्डंट एका स्टोअर मध्ये, त्या सगळ्यांनी 100% सॅटिस्फाय 100% सॅटिस्फाय 100% सॅटिस्फाय असं आन्सर दिल्यामुळे माझे जे काही अनालिसिस मध्ये प्रॉब्लेम आले, इट्स व्हेरी हॉरेबल. आणि त्यामुळे मला परत काय करावा लागला, डेटा हा न्यूली कलेक्ट करावा लागला होता. सो इथे काय करावं लागतं मग आपल्याला फील्ड एडिटिंग मध्ये, जर तुम्ही एखादा क्वेश्चनर किंवा एखादी क्वेश्चनर एखाद्या इंटरव्ह्यूवर कडून फिलअप करून घेतलेली आहे, त्याच वेळी तुम्ही काय करा, ती चेक करा. लक्षात येते? म्हणजे त्याने प्रॉपरली आन्सर भरून दिलेले आहेत का किंवा फिलअप केलेले आहेत का, किंवा त्यामध्ये काही व्हेरिफिकेशन आहे का, किंवा अरे लक्षात येतं त्या रिस्पॉन्डंटने मग त्याचा नेमच नाही मेन्शन केलेला किंवा त्याचा इन्कमच नाही मेन्शन केला. सो आपण तिथे लगेच त्याला व्हिजिट करून काय करू शकतो, जो काही डिस्क्रिपन्सी आहे ती व्हेरीफाय करू शकतो किंवा क्लिअर करू शकतो. सो दिस इज कॉल्ड द फील्ड एडिटिंग, आणि हे खूप महत्वाचं आहे रिसर्च मध्ये. अदरवाईज तुमचा डेटा हा तितकाच रिलायबल होईल, ऑथेंटिक होईल असं नाही सांगू शकत आपण. जर फील्ड एडिटिंग तुम्ही प्रॉपर फॉलो केला, वी कॅन गेट अ प्रॉपर रिझल्ट. ओके. So the purpose of field editing is to rectify an error as soon as it committed or identified. Similarly, it is advisable to edit the data before memory fad. आणि हे काही तुम्ही जे फीड करताय त्याच्या आधी तुमचा डेटा हा क्लिअर असणं महत्वाचं आहे. म्हणजे जो काही डिरेक्टली फिलअप केलाय तो तुम्ही ऑफिसमध्ये नाही हे देऊ शकत ऑफिस एडिटरकडे. म्हणजे आधीच प्रायमरी लेवलला तुमच्याकडे एडिटिंग होणं महत्वाचं आहे. ओके. सो दिस इज कॉल्ड द फील्ड एडिटिंग. इज इट क्लिअर? फील्ड एडिटिंग. Yes. Yes. देन सेकंड पॉइंट, ऑफिस एडिटिंग. आता फील्ड एडिटिंग मध्ये थोडंसं मी आता बरंच जरी काही सांगितलं असेल तर फील्ड एडिटिंग मध्ये एवढंच लक्षात ठेवा, फील्ड एडिटिंग हे कधी कंडक्ट केले जाते. ओके. सो ड्युरिंग डेटा कलेक्शन प्रोसेस फील्ड एडिटिंग इज डन. Second thing is office editing. So office editing is also called as central editing.
सेंट्रल, कारण आता आपण जसं सांगितलं लास्ट एक्झाम्पल की आपण काय केलंय, क्लासमधले 4 स्टुडंटना इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यासाठी किंवा सर्वे करण्यासाठी पाठवलेलं आहे. मग हे 4 काय केले, 4 वेगवेगळ्या ठिकाणी डेटा कलेक्ट करायला गेलेले आहेत आणि हे सगळे नंतर काय येणार आहेत, ऑफिसमध्ये एकत्र येणार आहेत, म्हणून त्याला सेंट्रल एडिटिंग असं म्हटलं जातं. ओके, सो ऑफिस एडिटिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रल एडिटिंग व्हेन इट कंडक्टेड इन द कंपनीज हेड ऑफिस. आणि बऱ्याच वेळी हेड ऑफिस मध्ये काय केला जातो, ऑफिस एडिटिंग हा कंडक्ट केला जातो. सो आफ्टर द डेटा कलेक्शन वर्क इज ओव्हर, the duty completed questionnaire from are sent to the head office for further processing purpose. आणि त्याच्यानंतरचे जे काही मग कोडिंग साठी असेल, फायनल कोडिंग डन करण्यासाठी मग तुम्ही काय करता, हेड ऑफिस मध्ये जाऊन जी काही फर्दर प्रोसेसिंग आहे एडिटिंगची ही डन करता किंवा कम्प्लीट करता. सो डिपेंडिंग अपॉन द व्हॉल्यूम ऑफ वर्क अँड नंबर ऑफ क्वेश्चनायर, the task of editing is assigned to a single editor or a panel editor. That means it depends on our questionnaire. म्हणजे तुमच्याकडे क्वेश्चनायर किती आहेत, 1000 क्वेश्चनायर तुम्ही कलेक्ट केलेले आहेत. सो त्यावेळी तुम्ही काय कराल, फर्स्ट एक पॉसिबिलिटी आहे किंवा अज्युम करू आपण, एका एक्झाम्पल मध्ये तुमच्याकडे 1000 काय आहेत, क्वेश्चनायर आहेत. व्हॉट विल बी प्रेफर, लाईक अ पॅनल एडिटर और सिंगल एडिटर. आणि सेकंड थिंग मध्ये आहेत तुमच्याकडे 300 क्वेश्चन आहे. सो ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कोणत्या एडिटरला इम्पॉर्टन्स द्याल, सांगा बरं. लास्टचा पॅरा रीड केला तर माझं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल. डिपेंडिंग अपॉन द व्हॉल्यूम ऑफ वर्क अँड नंबर ऑफ क्वेश्चनायर, द टास्क ऑफ एडिटिंग इज असाइन्ड टू अ सिंगल एडिटर, अदरवाइज पॅनल एडिटर. मी काय सांगितलं, तर मी काय केलेलं आहे, 1000 डेटा कलेक्ट केलेला आहे, 1000 क्वेश्चनायर कलेक्ट केलेली आहे आणि तो काय करायचा आहे, डेटा सगळा एडिट करायचा आहे. दॅट टाइम आपण काय प्रेफर करणार, मग पॅनल एडिटर प्रेफर करू की सिंगल एडिटर प्रेफर करू, आहात ना सगळे? पॅनल एडिटर. व्हेरी गुड. किती स्टुडंटचं लक्ष आहे बघा, एका स्टुडंटचं लक्ष आहे का फक्त, कॉन्सन्ट्रेशन. सो पॅनल इंटरव्ह्यू एडिटर आपण प्रेफर करू. पॅनल मध्ये एकच मेंबर असणार आहे का, नक्कीच नाहीये, म्हणजे 3, 5, 7 जे काही त्यांचं पॅनल डिसाइड असेल ते. सो आपला डेटा जर हाय असेल, क्वेश्चनायर जास्त असेल, नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतील, हिअर वी कॅन प्रेफर पॅनल इंटरव्ह्यू. अदरवाइज वी प्रेफर द सिंगल इंटरव्ह्यू नाही, एडिटर, सिंगल एडिटर. जर आपली क्वेश्चनायर कमी असतील तर आपण काय करू की सगळ्या पॅनलना वर्क देण्यापेक्षा आपण एकाच कोणत्या तरी एडिटरला तो टास्क देऊ शकतो. इज इट क्लिअर ऑफिस एडिटिंग? Yes. So next question is the processing of editing. एडिटिंग जे आपण करतो, आता बघितलं आपण, फर्स्ट थिंग आपण फील्ड एडिटिंग करणार आहोत आणि सेकंड थिंग मध्ये आपण ऑफिस एडिटिंग करतो. मग हे एडिटिंग करताना काही प्रोसेस, काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. सो त्या कोणत्या आहेत बघा. फर्स्ट फाइंड आउट द फिजिकल अपीअरन्स ऑफ द क्वेश्चनायर. म्हणजे तुमच्याकडे ती फिजिकली क्वेश्चनायर अपीअर आहे का, हे पहिल्या स्टेप मध्ये क्लिअर करा. अँड टू चेक दॅट क्वेश्चनायर आर कम्प्लिटेड इन अ एव्हरी सेन्स. आणि ती क्वेश्चनायर प्रॉपर आहे का, कम्प्लीट आहे का. फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी चेक अवर क्वेश्चनायर इन स्टेप नंबर फर्स्ट. ओके, देन इन स्टेप नंबर सेकंड we find out the accuracy of the question. This can be done by the identifying. आणि accuracy of questionnaire चेक करताना आपल्याला काय चेक करावं लागणार आहे, जे आपले लास्ट पॉइंट झाले. द इनकरेक्ट आन्सर, काही कुठे इनकरेक्ट आन्सर आहेत का, फर्स्ट ऑफ ऑल आपण चेक करू. त्याच्यानंतर सांगितलं मग द इनकम्प्लीट आन्सर, काही इनकम्प्लीट आन्सर आहेत का हे तुम्हाला चेक करायला लागेल सेकंड स्टेप नुसार. मिसलिडिंग काही आन्सर आहेत का, काही व्हेग आन्सर आहेत का, काही फिक्टिशियस आन्सर दिलेले आहेत का रिस्पॉन्डंटने. सो ऑल दिस थिंग डन बाय स्टेप नंबर 2. आणि ह्या स्टेप नंबर 2 च्या अंडर त्या थिंग डन करणं महत्वाचं आहे. ओके, सो द एडिटर शुड रिजेक्ट ऑल टाइप्स ऑफ इनकन्सिस्टंट आन्सर इन द बेस्ट पॉसिबल वे.
आणि जर अशा काही पॉसिबिलिटीज असतील तर त्या रिजेक्ट करणं हे काय असणार आहे, मस्ट असेल इन एडिटिंग प्रोसेस. इज इट क्लिअर फर्स्ट और टू स्टेप? Yes. स्टेप मध्ये फक्त आपण त्याचा फिजिकल अपिअरन्स काय आहे, क्वेश्चनर कम्प्लीट आहे का हे चेक करतो पहिल्या स्टेप मध्ये. आणि सेकंड स्टेप मध्ये मग त्यामध्ये काही इररिलेव्हंट थिंग आहेत का ह्या चेक केल्या जातात. आणि इररिलेव्हंट जर काही दिसलं तर त्या रिजेक्ट केल्या जातात. ओके, सो दिस इज द सेकंड स्टेप. सो इन थर्ड स्टेप फायनली चेक वेदर इंटरव्ह्युअर्स हॅव फॉलो बाय द इन्स्ट्रक्शन प्रॉपरली. ओके, आणि स्टेप नंबर थर्ड मध्ये तुम्ही काय चेक करताय मग, तर इंटरव्ह्युअरला ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या त्या त्यांनी प्रॉपर फॉलो केलेल्या आहेत का, हे तुम्ही थर्ड स्टेप मध्ये चेक कराल. हे सुद्धा एडिटरचं वर्क आहे. देन इन फोर्थ स्टेप वी प्रेफर सम गाईडलाईन फॉर एडिटर्स. आणि ह्या गाईडलाईन कोणत्या आहेत ह्या बघा. फर्स्ट आहे बी फॅमिलियर विथ द एडिटर वर्क अँड गेट अ कम्प्लीट आयडिया about the guideline and specific instruction given to the researcher and author. आणि ह्या गाईडलाईन ज्या काही आहेत किंवा इन्स्ट्रक्शन ज्या काही आहेत रिसर्चरच्या, ह्या तुम्ही ते काय करता, चेक करता किंवा प्रेफर करता. सेकंड थिंग, do not change the original responses by altering it. It's very important thing. म्हणजे तुम्हाला एडिट करायला काहीतरी दिले म्हणजे तुम्ही त्याचा ओरिजिनल सेन्सच चेंज केला पाहिजे असं नाही. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही करायचंय. तर काय सांगितलेलं आहे, डू नॉट चेंज द ओरिजिनल रिस्पॉन्सेस बाय द अल्टरिंग इट. तुम्ही अल्टर करताय ना क्वेश्चनायर, ओके, पण त्याचा ओरिजिनल सेन्स कुठेही चेंज होता कामा नये किंवा ओरिजिनल त्याचा रिस्पॉन्स चेंज होता कामा नये. सो मेक चेंज बट रिटेन द ओरिजिनॅलिटी. आणि कुठेतरी त्याची ओरिजिनॅलिटी रिटेन करणं मस्ट आहे इन द एडिटिंग प्रोसेस. देन मेक चेंजेस इन अन युनिफॉर्म मॅनर बाय युझिंग द डिफरंट कलर. आणि मग काय करा, तुम्ही काही डिफरंट कलर सुद्धा एडिटिंग मध्ये प्रेफर करू शकता जेणेकरून ते कोडिंगला काय होतील, हेल्प होतील. इज इट क्लिअर? Yes. Yes. सो आपले काय ते फार डिटेल असे क्वेश्चन नाहीयेत. त्यामध्ये फक्त आपण काय बघितले, एक 4 स्टेप बघितलेले आहेत स्टेप्स ऑफ एडिटिंग मध्ये. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ एडिटिंग मध्ये 2च पॉइंट बघितले. तर हे जे शॉर्ट वाले क्वेश्चन आहेत ना, हे तुम्हाला शॉर्ट नोट मध्ये विचारले जातात लास्ट क्वेश्चन मध्ये जर तुमचा थेअरी पेपर झाला तर. सो our next question is what is coding? Explain guideline for coding. मग कोडिंग म्हणजे काय आपण थोडंसं लर्न केलेलं आहे. त्याच्या पुढे आता डिटेल कोडिंग कडे जाऊ आपण. ओके, एडिटिंगचे सगळे क्वेश्चन आपले कंप्लीट झाले. व्हॉट इज एडिटिंग, इम्पॉर्टन्स ऑफ एडिटिंग, टाइप्स ऑफ एडिटिंग अँड स्टेप्स ऑफ एडिटिंग. हे असे 4 क्वेश्चन आपण एडिटिंग मध्ये लर्न केले. त्याच्यानंतर आता कोडिंग कडे आलो. मग आता इथून पुढेचे जे क्वेश्चन आहेत 1-2 जे काही ते कोडिंग वरती डिपेंड्स असतील. सो व्हॉट इज कोडिंग? एक्सप्लेन गाईडलाईन फॉर कोडिंग. मग कोड जे देतो आपण, सिम्बॉल देतो, नंबर देतो, लेटर देतो, त्यासाठी गाईडलाईन काही फॉलो करणं महत्वाचं आहे. सो त्याच्या आधी एकदा आपण रिकॉल करू व्हॉट इज मीन बाय कोडिंग. सो आफ्टर एडिटिंग द नेक्स्ट स्टेप इन द ऑर्गनायझिंग द डेटा इज द कोडिंग ऑफ द आन्सर फॉर टॅब्युलेशन पर्पज. आणि कोडिंग आपण का करतो, तर टॅब्युलेशन पर्पज साठी कोडिंग हे केलं जातं. So coding is the process by which the data are organized into categories and some symbol, letter or number are given to each question and answer that fall under a particular classes or class. म्हणजे कोडिंग हे काय कोडिंग हे काय केलं जाणार आहे. सो वी कॅन इझिली अंडरस्टूड अ एरिया वाइज डेटा. त्यासाठी आपण काय करतो, कोडिंग करतो. म्हणजे जसं आपण लास्ट एक्झाम्पल सांगितलं होतं की मी हरणे मार्केट मधून डेटा कलेक्ट केलेला आहे, दापोली मार्केट मधून डेटा कलेक्ट केलेला आहे आणि दाभोळ मार्केट मधून डेटा कलेक्ट केलेला आहे. हे माझे काय झाले, वेगवेगळे एरिया झाले किंवा मार्केट आहे. सो मी दापोली मार्केटचा सिम्बॉल माझा वेगळा आहे. सो वी कॅन इझिली अंडरस्टूड द रिस्पॉन्डंट इन दापोली मार्केट. फर्स्ट थिंग. देन वी प्रेफर द another letter to find out the
नंबर ऑफ रिस्पॉन्सेस और नंबर ऑफ रिस्पॉन्डंट इन हरणे मार्केट. ओके, मग त्याला आपण काही लेटर प्रेफर केले, काहींना नंबर प्रेफर केले. पर्पज काय आहे, वी कॅन इझिली अंडरस्टूड द एरिया वाईज डेटा और द हेट्रोजिनियस डेटा इन फॉर्म ऑफ होमोजिनियस. आणि मग आपण तो काय करतो, होमोजिनियस मध्ये कंडक्ट करतो, क्लासिफाईड करतो. सो कोडिंग ट्रान्सफर रॉ डेटा इनटू सिम्बॉल. मग कोडिंग मध्ये काय केलं जातं, जो काही रॉ डेटा आहे तो त्या सिम्बॉल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो. दॅट कॅन बी काउंटेड. म्हणजे पर्पज काय आहे तुमच्या कोडिंगचा, वी कॅन इझिली काउंट नंबर ऑफ रिस्पॉन्सेस और नंबर ऑफ रिस्पॉन्डंट. इन शॉर्ट, कोडिंग इज इसेन्शियल फॉर टॅब्युलेशन अँड अनालिसिस ऑफ डेटा. आणि ज्या काही नंतरच्या स्टेप आहेत डेटा प्रोसेसिंगच्या, ह्यासाठी कोडिंग हे खूप महत्वाचं आहे किंवा इसेन्शियल आहे असं सांगितलं जातं. बिकॉज it helps to categorize or classify different and varied responses in managing manageable category. आणि आपण हे काही जे रिस्पॉन्सेस आहेत, here we can easily manage with the help of coding process. ओके, सो कोडिंगच्या जसे आपण एडिटिंगच्या स्टेजेस बघितल्या, तशा कोडिंगच्या सुद्धा 2 स्टेजेस आहेत. त्या कोणत्या आहेत बघा. कोडिंग मे बी डन at 2 stages. First is pre-coding, that means at the time of preparing the questionnaire. In this method, code number are printed or the questionnaire itself. म्हणजे तुम्ही म्हणाल की एडिटिंग डन झाल्यानंतरच कोडिंग स्टार्ट होतं, असं जरी आपण सांगितलं असेल तरी सुद्धा क्वेश्चनायर जेव्हा तुम्ही काय करता, रिस्पॉन्डंटना फिलअप करायला देणार आहात, त्याच्या आधीच तुम्ही त्याच्यावरती नंबर जरी मेन्शन केले, दिस इज द पार्ट ऑफ कोडिंग, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ एडिटिंग, लक्षात ठेवा. ओके, सो कोडिंगचाच तो पार्ट आहे. जर तुम्ही क्वेश्चन काय केले, 50 नंबर दिले दापोली मार्केटमध्ये जाणाऱ्या क्वेश्चनायरना, सो दिस इज पार्ट ऑफ कोडिंग आणि त्याला आपण प्री कोडिंग असं म्हटलेलं आहे. इज इट क्लिअर? प्री कोडिंग. Yes. So pre-coding, that is at the time of preparing the questionnaire. हे लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा आपण क्वेश्चनायर प्रिपेअर करतो त्याच वेळी त्याला जे काही कोड दिलेले आहेत, ते जे काही नंबर दिलेले आहेत, सो दिस इज कॉल्ड द प्री कोडिंग. इन दिस मेथड कोड नंबर आर प्रिंटेड ऑन द क्वेश्चनायर. आणि जे काही नंबर आहे, जे काही सिम्बॉल आहे, जे काही लेटर आहे, हे प्रिंटेडच असणार आहेत तुमच्या क्वेश्चनायर वरती. Such types of coding help to analyze data speedily and reduce coding error. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ए हा सिम्बॉल काय केला, दापोली मार्केटला दिलेला आहे. बी हा सिम्बॉल मी काय केला, हरणे मार्केटला दिला. तर इथे यामुळे मला एरर नाही, कारण मी क्वेश्चनायर सेंड करायच्या आधीच काय केलेलं आहे, कोडिंग हे दिलेलं आहे. सो वी कॅन इझिली अंडरस्टूड दापोली मार्केट रिस्पॉन्सेस. लक्षात येतंय? सो त्यामुळे काय होणार आहे, तर तुमचा डेटा हा इझिली कलेक्ट होणार आहे, स्पीडीली कलेक्ट होणार आहे आणि रिड्यूस कोडिंग एरर. आणि त्यामुळे जे काही तुमची एरर होण्याची पॉसिबिलिटी होती ती कुठेतरी रिड्यूस झालेली बघायला मिळेल. सेकंड थिंग, पोस्ट कोडिंग. मग पोस्ट कोडिंग म्हणजे काय बघा. पोस्ट कोडिंग वेअर कोडिंग इज डन आफ्टर एडिटिंग. आणि पोस्ट कोडिंग म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर जेव्हा तुमचं एडिटिंग डन होईल तेव्हा पोस्ट कोडिंग हे स्टार्ट होणार आहे. सो इन दिस केस एडिटिंग अँड कोडिंग आर डन सायमल्टेनियसली. आणि पोस्ट कोडिंग मध्ये सायमल्टेनियसली एडिटिंग आणि कोडिंग हे डन केलं जाऊ शकते. इज इट क्लिअर? पोस्ट कोडिंग, प्री कोडिंग. Yes. सो त्याच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. कोणत्या गाईडलाईन तुम्हाला फॉलो कराव्या लागतील फॉर द पर्पज ऑफ प्री कोडिंग और पोस्ट कोडिंग. सो फर्स्ट गाइडलाइन is the work of editing and coding should be given to such person who are familiar with the work of interviewing. म्हणजे तुम्ही प्रत्येकासाठी वेगवेगळे पर्सन अपॉइंट न करता जे फॅमिलियर आहे तेच काय करा, प्रेफर करा. ओके, जे एडिटिंग आणि कोडिंग साठी असतील, लाईक ए इंटरव्ह्यू. सेकंड थिंग, the use of alphabet and symbol is possible in manual data processing and number should be used for mechanical data processing. लक्षात ठेवा. तर हे गाईडलाईन त्यांनी दिलेली आहे. जर तुम्हाला काही सिम्बॉल प्रेफर करायचे आहेत किंवा काही अल्फाबेट प्रेफर करायचे आहेत
सो हे तुम्ही कुठे यूज करा, मॅन्युअल डेटा प्रोसेसिंग. मॅन्युअल म्हणजे लक्षात येते ना तुमच्या, मॅन्युअल काय असेल. मेकॅनिकल मध्ये काय करा, नंबर प्रेफर करा असं सांगतायत गाईडलाईन मध्ये. आणि मॅन्युअल जर तुम्हाला डेटा प्रेफर करायचं असेल दॅट टाइम यू यूज अल्फाबेट अँड सिम्बॉल. पॉइंट नंबर 2 क्लिअर झालाय का? Yes. मग मॅन्युअल म्हणजे काय सांगा बरं मला. मॅन्युअल डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय आणि मेकॅनिकल म्हणजे काय? कोण सांगेल? व्हॉट इज मीन बाय मॅन्युअल डेटा प्रोसेसिंग? Manual data means which is done without machines. मॅन्युअल में Without using machines. व्हेरी गुड. विदाउट यूज मशीन दॅट मीन्स हँड. ओके, जे हँडमेड डेटा आहे म्हणजे आपण स्वतः एखाद्या क्वेश्चनायर वरती सिम्बॉल प्रिपेअर केला, तयार केला, एखाद्या क्वेश्चनायर वरती स्वतः बाय हँड बाय रायटिंग अल्फाबेट दिला, दिस इज कॉल्ड द मॅन्युअल डेटा प्रोसेस. आणि मेकॅनिकल म्हणजे लक्षात येईल जो डिरेक्टली कम्प्युटराइज केलेला आहे आपण, म्हणजे प्रिंट काढतानाच आपण काय केलेलं आहे, सिम्बॉल लेटर दिला, ती नंबर सांगितलेली आहे. मेकॅनिकल मध्ये तुम्ही नंबर प्रेफर करा आणि मॅन्युअल मध्ये मग तुम्ही अल्फाबेट आणि सिम्बॉल प्रेफर करा. दिस इज द गाईडलाईन ऑफ कोडिंग. ओके, सो नेक्स्ट, as far as possible प्री कोडिंग शुड बी परफॉर्म ओव्हर पोस्ट कोडिंग. आणि काय सांगितलेलं आहे, जर जसं पॉसिबल होईल तसं प्री कोडिंग काय करा, शुड बी परफॉर्म ओव्हर पोस्ट कोडिंग. देन कोडिंग इन्व्हॉल्व डिसाइडिंग द कॅटेगरी टू बी युज्ड. काय सांगायचं इथे आता, कोडिंग इन्व्हॉल्व डिसाइडिंग द कॅटेगरी टू बी युज्ड. द कॅटेगरी शुड बी ऑल इन्क्लुसिव्ह अँड म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. म्हणजे आता ह्यामध्ये दिलेले आहेत की कॅटेगरी कोणते असू शकतात, एक आहे ऑल इन्क्लुसिव्ह अँड म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. सो ऑल इन्क्लुसिव्ह कॅटेगरी मीन्स ऍडिंग कॅटेगरी ॲज नो, नॉट, ऍप्लिकेबल, अदर अँड अबव, अँड वाईस वर्सा दॅट मीन्स एक्सक्लुसिव्ह. ओके, आता हा पॉइंट जरा लक्षात येतोय का बघा. कोडिंग इन्व्हॉल्व डिसाइडिंग द कॅटेगरी. कोडिंग काय करताय, कॅटेगरी डिसाइड करते टू बी यूज. तुमच्या नंबर ऑफ क्वेश्चन वरती डिसाइड राहील की नॉट ऍप्लिकेबल हा तुम्ही कोड देऊ शकताय, किंवा अदर हा कोड दिला, किंवा अबाउ काय करणार आहात, हे म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह किंवा ऑल एक्सक्लुसिव्ह वरती डिपेंडेबल असेल. सो ऑल एक्सक्लुसिव्ह मध्ये, इन्क्लुसिव्ह मध्ये काय सांगितलेलं आहे, ऑल इन्क्लुसिव्ह कॅटेगरी मीन्स ऍडिंग कॅटेगरी ॲज not applicable, other and above excluded. So it is better to give a code number for each respondent and different alphabet to identify areas or respondent. आता इथे सिंपल गाईडलाईन का दिलेली आहे, इट इज बेटर टू गिव्ह कोड नंबर फॉर इच रिस्पॉन्डंट. म्हणजे तुम्ही काय करा, प्रत्येक क्वेश्चनायरला एक वेगळा कोड द्या अँड डिफरंट अल्फाबेट टू आयडेंटिफाय एरिया. आणि जसं आपण सांगितलं मगाशी की एरिया वाईज जर तुम्हाला कोडिंग द्यायचं असेल तर तुम्ही अल्फाबेट प्रेफर करा. म्हणजे जसं सांगितलं की हरणीला ए दिलं, दापोलीला बी दिलेलं आहे, दिस इज कॉल्ड द अल्फाबेट. ओके, दॅट मीन्स वी कॅन इझिली अंडरस्टूड अवर कोडिंग. अँड देन गिव्ह कोड नंबर फॉर इच क्वेश्चन अँड रिस्पॉन्सेस ऑल्सो. आणि प्रत्येक क्वेश्चनला सुद्धा तुम्ही काय करा, वेगळा कोड देणं, किंवा रिस्पॉन्सेसला सुद्धा वेगळा कोड देणं इम्पॉर्टंट आहे. दिस इज द गाईडलाईन ऑफ, these are the guideline of coding. Then